बसला विमानातून. मार मार मार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय फिरायला. न ठरता काही ठरतं पण जातो फिरायला. जागा तुम्हाला सांगणार नाही, डायरेक्ट तुम्हाला दाखवू. तर अर्धी पोरं पुढे गेले, अर्धी पोरं आम्ही सोबत आले. आणि आमचा ड्रायव्हर जितू ड्रायव्हर लगेच आलाय, पण लेट आलाय. ड्रायव्हर आहे आता ऑन द ड्रायव्हर. आम्ही ऑन द वे फटाफट जातो. काही गडबडीत आहे, समजून घ्या. चला. मित्रांनो, तर लोकेशन बघून तुम्हाला कळलं का कुठलं लोकेशन आहे? कळलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही आता दाखवतो आतमध्ये मोठी. आम्ही पोचलो आता. बाईकने आम्ही 5 रुपये झालो. आणि माणसं घ्यायचं असेल तर पास आहे. 10-20 रुपयाचा काहीतरी पास आहे. आणि रिक्षा पण आहे तिथे. बीच पार केल्यावर तिथे रिक्षा आहे बघा. बीच रिक्षाचे काहीतरी 100-150 रुपये एका माणसाचे आहे. तर तुम्ही आल्यावर तिथे येऊ शकता. राहण्याचा गोराईने तर डायरेक्ट आमच्या लोकेशनवर पोहोचतोय. तुम्हाला दाखवतो तशी चांगली लोकेशन येते. आम्ही तर पोचलो. दिसतं का दीपा विला. आम्ही पोचलो आता. चेकिंग करतो पटापट. रूम दाखवतो. रूम कसा आहे मस्त पैकी. A few moments later. ज्या फार्म हाऊसला गेलो होतो ना, ते तुम्हाला दाखवलं. नाव नाही घेणार मी, एवढं खास नव्हता. नाव खराब केलं त्यांनी त्यांचं. तिथे गेलो होतो, जेवण पण टाईममध्ये, स्टार्टर पण दिलं नव्हतं, रूम सर्व्हिस पण चांगली नव्हती. आम्हाला वाटलं चांगलं असेल, पण काय चांगलं नव्हतं. दुसरीकडे जातो, बघूया तिकडे तरी आहे का. यावाला फार्म हाऊसला आलो आहे, परेरा फार्म हाऊस. बघू का तर कसं आहे. तर आम्ही आता चेक इन करतो आतमध्ये. गाड्या मागून येतील, पुढे पार्क करू. आम्ही आता लोकेशनला जातो, रूममध्ये जातो डायरेक्ट. आम्ही चेतनला घाबरले कुत्र्याला. छोटू क्या हो गया? हाय फ्रेंड्स. तर आम्ही आता आज जातो. फ्रेंड्स, हाउ आर यू? हाय फ्रेंड्स. हा बघूया आता, हे लोकांनी बघितलंय कसं चांगलं आहे. तर आम्ही पण जातो, एन्जॉय करतो. तिकडे जाऊ नका त्या रिसॉर्टला. काय नाव काय येतं त्याचं? दीपा. हा दीपा. दीपा जाऊ नका. इकडे जाऊ, परेरा फार्म हाऊस. हा मस्त आहे. खूप आम्ही आता आतमध्ये जातो, मग दाखवतो होतं लांबून. मस्त रेन डान्स वगैरे आहेत, खूप छान एन्जॉय करू शकतो. हे बकरे पण आहेत. तर आम्ही पण एन्जॉय करतोय. चला तुम्ही पण या. लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकीन. आम्ही आता हे लोकांनी चेंज केलं आणि नाश्ता करतो पटापट. स्विमिंग पूल आतून दाखवतो कसं आहे. दिसलं का? इथे नाश्त्याचं सेक्शन आहे. आणि आमचे जितूबाई चालू गेले नाश्त्याला. काय घेतले? पोहे आणि भुर्जी. चलो. यांनी पण चालू केलं, मी पण चालू करतो आता. चला. तर आम्ही आता नाश्ता केला सर्वांनी. कांदे पोहे होते, मिसळपाव होता आणि भुर्जीपाव होता. खूप चांगला होता. आणि चहासुद्धा होती. टेस्टसुद्धा चांगली होती. तिथे तर काहीच भेटलं नाही, इथे तरी चांगलं भेटलं. आता देवपूरमध्ये बघूया, रिसॉर्टमध्ये चाललोय. पुढे बघूया काय कसं काय. चला.
आमचा टकले नाचतो का कसा. विमानात बसलाय विमानात तो. माइक दे. एनजी पार्क का शक्तिमान. हाँ यो सही है उधर. हाँ जा मार दुपन मार. हाँ हे देख भिंगरी घुमा दिया. बाबला भारी झाला. मार. आमचं आता पाण्यात खेळून झालंय. आम्ही जेवायला जातोय बघा. कुपन साहेब ते समोर जेवणाचं आहे जागा. तिकडे आम्ही आता जेवायला जातो. मग दाखवतो काय काय असेल जेवायला. चला. चिकन पाव पापड डाळ भात आम्ही जेवण घेतो. ए तू जेवण जा ना. जेवणार आहे. माहोल बघायला काय तुला आवड आता माहोल बघितला आम्ही. आता परत पाण्यात चाललोय तो. आम्ही आता जेवण घेतो फटाफट. मग तुम्हाला भेटतो. चला. डीजे मत बजाया बोल उसने. डाळा टेस्ट आहे. चिकन पण मस्त एकदम घरच्या सारखा.
लेके जाएगा आम्ही आता नाचून झालो, सगळे फ्रेश होतो 5 मिनिटात आणि फार्म हाऊस खूप मस्त होता. जेवण पण चांगलं होता. हा सगळं मस्त होतं, मजा आली. आम्ही आता निघतो इकडनं डायरेक्ट घरी. बीच वगैरे काय नाही. आणि फार्म हाऊस कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा. ज्या बोटिंगने आलो त्या बोटीचे आता आलो आम्ही. त्या बोटिंगने सुद्धा आम्ही परत जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही आमचा ब्लॉग इथे थांबवतो. गेलो होतो 12 जण, उरलो आम्ही 3 जण. एकाची गाडी चावी राहिली रूमवर तिकडे, तो थांबला तिकडे. तर आम्ही आता इकडनं डायरेक्ट घरी जातो. तर माझा ब्लॉग इथे थांबवतो. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि लोकेशन जे पण असेल फरेरा फार्म हाऊसचा ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकून देईन. तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. आणि चला मी आता बोलतो, नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा. चला बाय.